हो कैसी भी मेरे हौसलों से कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है। मुश्किलें हो कैसी भी मेरे हौसलों से कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है। आओ हाथ बढ़ाए कुछ करके दिखाना है, सारे बहानों को आज से आग लगाना है। मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। हाँ, खुद से है ये वादा कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। खुद से है ये वादा कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। हर चढ़ते सूरज को सलाम करती दुनिया सारी, मेरा ये जीवन हाँ मेरी जिम्मेदारी। भींच गए, तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, 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 मैं तैयार हूँ। नमस्कार मित्रांनो, जे आरसीएम संतोषजीला, रेणूजीला, जगन्नाथजीला नमस्कार, सुरेशजीला. मित्रांनो, काही जणांना हे गाणं फार आवडतंय, मला पण फार आवडतं. आमचे मित्र संतोष पांडव सरांना पण फार गाणं आवडतंय, रेणूजीला पण फार आवडतं आणि फार मोटिवेशनल सॉन्ग आहे. उज्ज्वल पाटणे हे दाताचे डॉक्टर, डॉक्टर उज्ज्वल पाटणे, दाताचे डॉक्टर. आणि आपल्याला माहिती आहे दाताच्या डॉक्टरांचं काम फक्त त्या कॅबिन मध्ये असतं आणि 32 दाताशी त्याचं काम चालतं, परंतु त्यांनी स्वतःच प्रोफेशन बाजूला ठेवून, स्वतःच्या प्रोफेशनला एक्सपांड करून, स्वतःची खूप मोठी चेन तयार करून दाताच्या दवाखान्याची, आणि स्वतःला कित्येक देशापर्यंत स्वतःचं नाव पोहोचवलेलं आहे. खूप सारे पुस्तक आहेत त्यांचे, नेटवर्क मार्केटिंग वर पण खूप छान पुस्तक आहेत त्यांचे, आणि स्वतःच्या प्रोफेशनच्या बाहेर जाऊन सुद्धा त्यांनी फार मोठं काम केलंय. मला छान आवडतं गाणं, म्हणून मी हे गाणं लावत असतो. मित्रांनो, 8 वाजले आता आपली ट्रेनिंग सुरू होईल. जसं आज शेवटचा, या महिन्याचा शेवटचा वर्किंग डे आहे आणि शेवटच्या वर्किंग डे मध्ये खूप जण आज कामात व्यस्त राहणार आहेत. आणि सुरेशजीनं नवीन लुक केलाय, मी फेसबुकला पाहिला होता, पण मला बाहेर पाहायला मिळाला हा लुक. म्हणजे फेसबुकला मी त्यांना अभिनंदन सुद्धा केलं. ते सुरेशजीचा नवीन लुक आहे आणि माणसानं बदलत राहिलं पाहिजे, वेगवेगळ्या लुकचा आनंद घेतला पाहिजे. एकाच लुकचा काय करायचा आहे की नाही, आनंद घेतला पाहिजे जीवनाचा. आणि
आजचा हा दिवस जो आहे ना, आजच्या दिवशी खूप सारे प्रोग्राम आहेत आणि खूप सारे लोक, खूप सारे असोसिएट बायर जे आहेत स्वतःच्या जीवनाचा एक निर्णय घेऊन एका लेवलवर पोहोचून आनंद घेणार आहे. पाक क्षितिज दिसते आपल्याला, एका लेवलवर गेलं तर क्षितिज पुढे उंचावर गेलं की क्षितिज पुढे मोठं दिसतंय, आणखी उंचावर गेलं की आणखी क्षितिज मोठं दिसतंय. जसं आपण वरती जाऊ तसे क्षितिज विस्तारत जातंय, त्याचा आनंद वेगवेगळा यायला लागतो. तर आजच्या दिवशी बिलिंग करून बरेच जण स्वतःची लेवल वाढवतील आणि त्या लेवल वाढवण्यासाठी न्यूट्रीचार्ज नेहमीच आपली मदत करत आलेलं आहे. आम्ही सगळेजण आपल्या मदतीसाठी कायम तत्पर आहोत आणि मागच्या 20 दिवसामध्ये जो नवीन इनिशिएटिव्ह घेतला आहे त्या संदर्भानं खूप चांगले रिस्पॉन्स मिळत आहेत. नागपूरला 2 एलडीपी झाले, बीसी सरांचा, आत्रे सरांचा 2 एलडीपी झाले आणि तिथं हिमोग्लोबिन एस्टिमेशन बुक होते का अवेलेबल सुरेशजी? नव्हते सर. अवेलेबल नव्हते कारण की तोपर्यंत पोहोचल्याच गेले. आता यानंतर जिथं जिथं को लिडरशिप प्रोग्राम होते, मोठमोठे एलडीपी होतील, झोनल सेलिब्रेशन होतील, तिथं हे बुक 100% मिळतील. आणि दुसरी आनंदाची बातमी, आपल्या टीम मधून कुणी जर 7 जुलैला दिल्लीला येणार असेल तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी, तिथं तुम्ही मला भेटा, मी तुमच्यासाठी काही गिफ्ट घेऊन आलो आहे. 7 जुलैला आपल्या टीम मधून कुणी येणार आहे का दिल्लीला? तुम्ही आहेत का सुरेशजी? रजनीकांताजी आहेत. रजनीकांताजी मला भेटा, म्हणजे मला भेटलं तर मी तुम्हाला काही गिफ्ट देणार आहे. मी काही फोर्स करून माझ्या घरून काही घेऊन जाणार नाही, गिफ्ट म्हणा सर घरून काय लाडू आणले का, काही आणलं का, चिवडा आणला का, ते नाही. टूल्स काही आहेत न्यूट्रीचार्ज ठेवले आहेत न्यूट्रीचार्जच्या पेंडॉल मध्ये. 100 रुपयाचं एक प्रोडक्ट बुकलेट आहे गोल्डन कलरचं. ते बुकलेट तुमच्यासाठी. त्यानंतर एक गोल्डन कलरचं प्रोडक्ट कॅटलॉग आहे आपल्याकडे लावण्याचा, त्याची किंमत 100 रुपये आहे. तो कॅटलॉग तुमच्यासाठी मी बाजूला काढून ठेवीन. मला म्हणजे कळालं ना किंवा हे येणार आहेत. रेणूजी तुम्ही पण येणार आहात का? नाही सर, मी नाही येणार आहे, पण तुम्ही म्हणाले ना यांना गिफ्ट देणार ना, मग आम्हाला सर गिफ्ट केव्हा देणार? तुमचं कोणीतरी घेऊन या तुम्ही सोबत, तिथं पाठवा. कोणीतरी पाठवलं. जगन्नाथजी तुम्ही यायले का? पण यायले सर. सर आमच्याकडलं कोणी आलं ना तर तुम्ही त्यांना देणार का आमच्यासाठी? बिलकुल 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 देणार. बस का? ठीक आहे सर. आमचे नागपूरचे सर येतात आमच्या टीम मधले, तर मी त्यांना सांगेल की आमच्या सरांना भेटा तुम्ही न्यूट्रीचार्जचे, ते गिफ्ट देतील आमच्यासाठी. बिलकुल बिलकुल. आपली स्पेशल मीटिंग असते. जगन्नाथजी बोला. हा सर, सरजी मी आता यांच्यासोबत मीटिंगला थांबलेलो आहे. त्यांना थोडस वेट करायला लावलं. 12वीला स्टुडंट्स आहेत सर, तर यांना मी चांगला लीडर बनवण्याचा प्रयत्न करायचा सर. मला जॉईन करतोय मी सर. ही एक माझं न्यूज बातमी आहे सर. त्यांची तुमच्या अपलाईनची भेट घालून द्या सर. सर हा सर, तुम्ही त्यांची अपलाईनची भेट घालून द्या. डेफिनेटली ते चांगले लीडर बनतील. डेफिनेटली. येस सर. येस सर. येस सर. अपलाईनची भेट घालून देणं मस्त आहे. येस सर. येस सर. त्यांची अपलाईनची भेट घालून द्या. चहा प्या एकदा सोबत, प्रोटीन शेक प्या आणि ते बिलकुल चांगले लीडर बनतील. तर आपल्यापैकी जे कुणी 7 तारखेला दिल्लीला येणार आहे त्यांच्यासाठी मी बिलकुल गिफ्ट बाजूला काढून ठेवीन. तुम्ही या, तुमचा ग्रुप पाठवा, अपलाईन पाठवा, डाऊनलाईन पाठवा. फक्त अशी ओळख काहीतरी करा. तिथे गेल्यानंतर मराठीत बोला, म्हणजे मराठीत बोलले मला कळलं महाराष्ट्रातून आलं. ओळखणार कसं? बाकी सगळे जे असतील तर सगळेच म्हणणार सुरेशजी, ते आरसीएम सगळेच बोलणार, सगळे हिंदीत बोलणार. तुम्ही मराठीत बोलले, नाम जरी बोलले तरी मला कळलं अरे आता आपला माणूस आला आहे की नाही. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून माणूस आला. मराठी बोललं की मला कळलं की अरे आपल्या भागातून माणूस आलाय, त्याला मी बरोबर मला बाजूला काढून ठेवता येईल, त्याला देता येईल. आणि ही गोष्ट बाहेर सांगू नका, त्याच्यामध्ये अरे तर ही गंमत आपण भेटा. तिथं न्यूट्रीचार्जचा स्टॉल राहणार आहे बाहेर. आणि मी काय करेल, माझी ड्युटी तिकडच लावून घेईन. माझी ड्युटी द्या मला तिथंच, मी तिथं त्या स्टॉल पाशी थांबल. कसं पंक्तीमध्ये वाडेकरी आपला असला पाहिजे, मराठीत म्हणे. पंक्तीमध्ये काही जास्त वाडेकरी आपला असला पाहिजे. आपला वाडेकरी असला की आपल्याला बरोबर चांगल्या गोष्टी जास्त भेटतात. तसं वाडेकरी वाढपीचं काम मी तिथं करल, वाडेकरी म्हणून थांबल. मागच्या वेळेस अॅनिव्हर्सरीला मला ऑनलाईनची ड्युटी लावली, मला तुम्हाला कुणाला बघता आलं नाही. मला फोन आले, सर तुम्ही कुठे? अरे म्हणलं मी दुसरीकडे गुंतलेलोय, मी
तुम्हाला बघू शकाल पण तुम्ही मला बघू शकाल अशा ठिकाणी माझी ड्युटी होती अॅनिव्हर्सरीला म्हणून बऱ्याच जण मला भेटता आलं नाही पण यावेळेस मी मुद्दामून ड्युटी वाढप्याची लावून घेईल वाडेकरी राहील आणि तुम्ही मात्र तिथं या पंक्तीमध्ये आपण आनंद घेऊया डेफिनेटली आणि आता बऱ्याच जणांनी 5 न्यूट्रीचार्ज वुमन केले आहेत 5 न्यूट्रीचार्ज वुमनचा पॅक केला असेल त्यांना एक गोष्ट सांगायची रजिस्ट्रेशन करा काय झालंय की 5 न्यूट्रीचार्ज वुमन खरेदी केल्या ना परंतु रजिस्ट्रेशन केलेलं नाही जे आकडे लक्षात आलेत का तर 5 न्यूट्रीचार्ज वुमनचं बिलिंगचा आकडा खूप मोठा आहे आणि रजिस्ट्रेशनचा आकडा खूप कमी आहे आपल्या डिस्ट्रीब्युटर्सला राजेशजी असं वाटतंय की 5 न्यूट्रीचार्ज वुमन विकत घेतल्या की आम्ही त्या योजनेमध्ये पोहोचलो असं होत नाही रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे बोला हा सर रजिस्ट्रेशन केलंय पण त्याचा रिप्लाय नाही येत म्हणजे सक्सेसफुली येतोय मेसेज पण नंतर आपल्याला कळायला पाहिजे की बुवा झालंय की नाही झालंय बिलकुल तर यासाठी या संदर्भात शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखल त्या व्हिडिओ सारखे जर तुम्ही प्रोसेस केली असेल तर तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालंय माझ्याकडे एक व्हिडिओ जस्ट रात्री कंपनीने पाठवलाय तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आणि तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तितकी प्रोसेस तुम्ही केली असेल तर 100% तुमचं रजिस्ट्रेशन झालं आहे तो व्हिडिओ पण आपण पाहूया बरं झालं तुम्ही आठवण करून दिली तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जर आपल्या टीम मध्ये आणि बऱ्याचदा काय होतं की आपण टार्गेट पूर्ण करतो तर रजिस्ट्रेशन करत नाही आणि त्यामुळे मग नंतर फार निगेटिव्हिटी येते की सर आम्ही ते केलं होतं आम्हाला काही भेटलं नाही आणि टीम मध्ये ती निगेटिव्हिटी फार जोरात काम करते म्हणजे जे सिनियर मंडळी आहेत त्यांना माहित आहे की निगेटिव्ह झाला माणूस की त्याला पॉझिटिव्ह करणं नंतर किती मुश्किल जाते फार मुश्किल जाते त्यामुळं त्यांचं झालं का नाही रजिस्ट्रेशन हे जरूर तुम्ही पहा ओके तो व्हिडिओ संतोषजी मी जरी विसरलो तर मला शेवटी आठवण करून द्या तर तुम्ही म्हणले ते एक व्हिडिओ दाखवणार आहे आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे न्यूट्रीचार्ज प्रोडायट शेक न्यूट्रीचार्ज प्रोडायट शेक हे प्रोटीनच्या सिरीज मधलं सगळ्यात गोडवा असणारं प्रोडक्ट आहे सगळ्यात गोड म्हणजे ज्याच्यामध्ये मिठास आहे गोडवा म्हणजे साखर नाही त्यामध्ये जास्त मिठास वेगळी गोष्ट आणि साखर वेगळी गोष्ट मिठास असणारं प्रोडक्ट आहे प्रोटीनच्या संदर्भामध्ये चवीच्या बाबतीमध्ये खूप जास्त तक्रारी असतात की प्रोटीनची चव आम्हाला आवडत नाही प्रोटीनची चव कशी तरी लागते हा माझ्या घरचा अनुभव आहे प्रेग्नन्सी मध्ये माझ्या पहिल्या मुलीच्या प्रेग्नन्सी मध्ये मिसेसला प्रोटीन प्यावं लागलं डॉक्टरांनी प्रोटीन दिलं कारण की प्रेग्नंट वुमनचा प्रोटीनचा आरडी हा खूप जास्त असतो त्यामुळे प्रोटीन दिलं आणि ते मार्केटमध्ये प्रोटीन दिलं त्यावेळेस काही मी न्यूट्रीचार्ज मध्ये नव्हतो आणि मला माहित सुद्धा नव्हतं तर मार्केट मधलं प्रोटीन दिलं आणि ते प्रोटीन घेतल्यानंतर आज माझ्या घरात इतका प्रोटीनचा साठा असतो पण बायको एक स्कूप सुद्धा प्रोटीन पित नाही कारण की तिच्या मेंदूमध्ये त्या चव गेल्या त्या काळच्या प्रोटीनची आणि ती मला प्रोटीन शेक बनवून देते म्हणजे तुमची कमाल आहे तुम्ही रोज प्रोटीन कसं काय घेता आता तिला टेस्टच माहित नाही तिच्या मेंदूमध्ये त्या सेन्स गेल्या त्या प्रोटीनची चव प्रोटीनचा वास हा मेंदूमध्ये गेलेला असल्यामुळं तिला चव आवडत नाही म्हणून खूप साऱ्या लोकांना प्रोटीनची चव आवडत नाही आणि यावरच नंतर खूप छान रिसर्च करून आपण एकदम चविष्ट ज्याला म्हणतो मिठासवालं प्रोटीन आपण बनवलेलं आहे आणि ते प्रोटीन आहे न्यूट्रीचार्ज प्रोडायट शेक मधलं आणि त्यामध्ये स्पेशल ते यासाठी बोललो म्हणजे इतकी मेहनत का घेतली इतकी मेहनत यामुळे घेतली की एकूण ज्यावेळेस मार्केट शेअर बघतो आपण न्यूट्रिशनल सप्लिमेंटचा तर त्या मार्केट शेअर मध्ये प्रोटीनचा मार्केट शेअर 50% असतो म्हणजे जर आपण वेलनेस मध्ये वेट गेन वेट लॉस मल्टीव्हिटॅमिन ओमेगा हे सगळे प्रोडक्ट जरी बघितले आहे की नाही मल्टीव्हिटॅमिन म्हणजे पुरुषांसाठी मल्टीव्हिटॅमिन महिलांसाठी मल्टीव्हिटॅमिन वेट गेन करण्यासाठीचे प्रोडक्ट असतात वेट लॉसचे प्रोडक्ट असतात मार्केटमध्ये तर त्या सगळ्या प्रोडक्ट पैकी 50% शेअर हा एकट्या प्रोटीनचा असतो सगळीकडे बरं का सगळीकडं हा शेअर 50% हा प्रोटीनचाच असतो जो सेल होतो हा 50% सेल प्रोटीनचा असतो जसं गामा ओरिजिनल बी न्यूट्रिशनल सप्लिमेंट मध्ये येते मल्टीव्हिटॅमिन आपल्या न्यूट्रिचार्ज मॅन न्यूट्रिचार्ज वुमन वेट गेनचे प्रोडक्ट आहे वेट लॉसचे प्रोडक्ट आहे आपल्याकडे बायोएज आहे न्यूट्रिचार्ज बायोएज आहे या सगळ्याचा हिस्सा एका बाजूला आणि प्रोटीनचा हिस्सा एका बाजूला 50% शेअर हा
प्रोटीनचा असतो, इतका मोठा शेअर प्रोटीनचा असतो मित्रांनो. त्यामुळं प्रोटीनवर आपण विशेष फोकस केलाय. आणि प्रोटीनची कमतरता सुद्धा खूप जास्त आहे लोकांमध्ये. 80% भारतीयांमध्ये प्रोटीनची कमतरता आहे. 80% भारतीयांमध्ये प्रोटीनची कमतरता आहे आणि त्यातल्या 73% अर्बन रिच पीपल म्हणजे शहरातले श्रीमंत लोक. 73% शहरातले श्रीमंत लोक जे आहेत ज्यांना त्यांच्यामध्ये प्रोटीन डेफिशियन्सी आढळते. म्हणजे शहरातले लोक म्हणजे आपण समजतो हुशार लोक, शिकलेले लोक, पैशाळे लोक, त्यांना सुद्धा 73% श्रीमंत लोकांमध्ये अर्बन मधले त्यांना प्रोटीनची कमतरता असते. फक्त 3% लोकच, आपण पाठीमागे एक स्लाइड पाहिली, 3% लोकांनाच प्रोटीनचं महत्व माहिती आहे. 3% लोकांनाच माहिती आहे प्रोटीन काय काम करते. 3% लोक, फक्त 3% लोकांना माहित आहे प्रोटीन विषयी. बाकीच्या मॅक्झिमम लोकांचे काहीतरी भ्रम आहेत. आपण पुढे पाहू काय काय भ्रम असतात. भ्रम आहेत काय लोकांचे. फक्त 3% लोकच जाणतात की प्रोटीनचं खरं काम काय आहे. बोला. हा सर, मी बरेच महिलांना कोकोआ अंडो पॅक देत असतो ना, तर त्यातल्या काही महिलांना उलटीचा त्रास होतो, काही मळमळ होते, तर काहींना डिहायड्रेशन होतं. तर काय प्रॉब्लेम येत असेल सर मग? तेच म्हटलं की एक गोष्ट आहे, आपले बाकीचे सेन्स मेंदूला घेऊन काम करतात, परंतु सुगंध वास हा असा सेन्स आहे डायरेक्ट मेंदूशी कनेक्टेड असतो. म्हणजे वैज्ञानिक सत्य आहे हे की सुगंध डायरेक्ट मेंदूशी कनेक्टेड असतो. त्यामुळं त्यांनी कधीतरी प्रोटीनियस गोष्ट घेतली आणि त्यावेळेस त्यांना वॉमिटिंग झाली, तर तेच त्यांच्या मेंदूमध्ये आहे की ही गोष्ट आली की बाहेर टाकायचं, ही गोष्ट आली की बाहेर टाकायचं. त्यामुळे तसं होतंय. त्यावरचा उपाय सुद्धा आज आपण सांगणार आहोत. तुम्ही जे म्हणले ना की आता मला कोकोआ द्यायचंय, न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट द्यायचं, ते कसं द्यायचं ते सुद्धा आज आपण. नाही, पण डिहायड्रेशन पण झालं ना सर त्यांना. डिहायड्रेशन इतर कारणामुळे होत असतं. डिहायड्रेशन यामुळे होत नाही सर. युरिक ऍसिड पण प्रॉब्लेम असू शकते. हा, युरिक ऍसिड वाढलं असेल तरी शरीर त्याला कधी कधी डिफेन्स मध्ये जातं. युरिक ऍसिड वाढलं असेल तर 7 पेक्षा जास्त आहे ते पण किती पाहिजे त्याची रे, 7 पेक्षा जास्त असेल तर आपण त्याला वाढलेलं म्हणू. नाही बरेच जण 5 झालं 4 झालं तरी म्हणतात की माझं युरिक ऍसिड वाढलेलं आहे. तर ही 3% लोकांना प्रोटीन विषयी खरी खरी माहिती आहे ना. आपण सगळे त्या 3% लोकांना आहोत प्रोटीन विषयी खरी खरी माहिती असते लोक. नाही तर मॅक्झिमम जणांना खरी खरी माहिती नाही. म्हणजे मी जे सांगतोय का 3% लोकच महत्व माहिती. 3% लोकांना प्रोटीन विषयी. 3% लोकांना काय माहितीये की आपलं शरीर प्रोटीनने बनलेलं आहे. आपलं शरीर प्रोटीनने बनलेलं आहे. 97% लोक काय म्हणतात, 3% लोक म्हणतात आपलं शरीर प्रोटीनने बनले आणि 97% लोक म्हणतात ये माटी का पुतला है, मिट्टी से बना हुआ शरीर है, मिट्टी में मिल जाएगा. हे 97% लोक म्हणतात, पण 3% लोकांना माहिती मिट्टी से नहीं बना हुआ, प्रोटीन से बना हुआ है. तुम्ही वाचला असाल फेसबुकवर वगैरे ज्ञान सुरू असतं. आज रविवारचा स्पेशल ज्ञान वाटपाचा दिवस असतो काही लोकांचा. संडे स्पेशल ते ज्ञान वाटप करतात. 3% लोकांना माहिती की मिट्टी से नहीं बना हुआ, प्रोटीन से बना हुआ है. शरीर प्रोटीन से बना हुआ है, बिल्डिंग ब्लॉक्स तो प्रोटीन आहे. आणि 3% लोकांना हे पण माहित आहे की आपल्या शरीरातल्या अँटीबॉडीज ह्या प्रोटीनने बनतात. म्हणजे नुसतं मसल्स बनत नाहीत, शरीर बनणार त्या अँटीबॉडीज. आपल्या अँटीबॉडीज म्हणजे आपली प्रतिरक्षा प्रणाली, आपल्या शरीरातली प्रतिरक्षा प्रणाली. शरीरामध्ये व्हायरस घुसला, बॅक्टेरिया घुसला, काही फंगस तयार झालं, त्यांना संपवणारे जे सैनिक बनवतात ते अँटीबॉडीज करतात आणि अँटीबॉडीज प्रोटीनच बनतात. तर प्रोटीन जर नसेल तर अँटीबॉडीज बनणार नाही. मसल्स कमी जास्त करणं हे प्रोटीनचं काम आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. हे मॅक्झिमम लोकांना माहिती आहे. ट्रान्सपोर्ट प्रोटीन, हिमोग्लोबिन, हिम आणि ग्लोबिन यामधलं हिम जे आहे ते आयरन आणि ग्लोबिन जे ते प्रोटीन, दोन्ही मिळून हिमोग्लोबिन बनतंय. आणि हिमोग्लोबिनचं सगळ्यात महत्वाचं काम आहे ऑक्सिजन पोहोचवणं, शरीरामध्ये ऑक्सिजन पोहोचवणं. बरेच जण माझ्यासारखे रामदेव बाबाचे भक्त असतील, ते सकाळी सकाळी प्राणायाम करतात, ऑक्सिजन खूप घेतात, पण तो ऑक्सिजन फुफ्फुसापर्यंतच जातो. फुफ्फुसातला ऑक्सिजन पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम हिमोग्लोबिन करतंय. जर हिमोग्लोबिन नसेल तर फुफ्फुसातला ऑक्सिजन फुफ्फुसातच राहील, पेशीपर्यंत पोहोचणार नाही. त्यासाठी आपल्याला ट्रान्सपोर्ट प्रोटीन लागेल आणि ट्रान्सपोर्ट प्रोटीन हिमोग्लोबिन हे ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे. एका
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ऑक्सिजन घेऊन जाण्याचं काम. जर कमी जर असेल प्रोटीन तर काय होईल? स्किन डल होते. स्किनच्या मॅक्झिमम समस्या प्रोटीनच्या कमतरतेमुळे असतात. केस गळतात, नख तुटतात, मांसपेशी कमी राहते, तो एकदम व्यक्ती जो आहे तो ढिला ढिला दिसायला लागतो. हे मांसपेशी हानी. आणि जर संक्रमण झालं तर संक्रमणाची गंभीरता वाढते. म्हणजे एखादा आजार जर झाला तर तो आजार वाढतच जातो, तो कमी होतच नाही. म्हणजे त्या व्यक्तीला ऍडमिट करावं लागतं, लगेच सलाईन लावावं लागतात, जास्त दिवस ऍडमिट राहावं लागतं. जे संक्रमण सर्वांनाच संक्रमण होतंय, मॅक्झिमम जणांना संक्रमण होतच आयुष्यात कधी ना काहीतरी, परंतु त्यामध्ये गंभीरता होते आणि व्यक्ती असा ढिलाढाला होऊन जातो, एकदम कमजोरी, थकान. हे सगळ्याचं कारण तो आळशी नाहीये. हा जो आहे हा आळशी नाहीये. ही दिदी आळशी नाहीये. तिला पण अभ्यास करावा वाटतो, तिला पण पुढे जावं वाटतं, तिला सुद्धा खेळावं वाटतं, तिला सुद्धा डान्स क्लासला जावं वाटतं, परंतु शरीर साथ देत नाही. कमजोर आणि थकान प्रोटीनचं असतं. तुमच्या टीम मधूनही जे लोक मीटिंगला येत नसतील, एलडीपीला येत नसतील, सेमिनारला येत नसतील, याचा अर्थ असा अजिबात नाही की त्यांना आवड नाही. त्यांना आवड आहे सुरेशची, फक्त काय प्रॉब्लेम आहे त्यांच्यामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. त्यांना म्हणा तुला अगोदर प्रोटीन घ्यावं लागेल तर तू सेमिनारला येशील. त्यांची इच्छा होते, म्हणजे मेंटल डिसिजन होतं, पण फिजिकली काम करायचं म्हटलं की त्यांना ते उत्साहच राहत नाही यायचा. मेंटल डिसिजन होते पण फिजिकली डिसिजन होत नाही. स्टॅमिना कमी राहतो, ऊर्जा कमी राहते अशा व्यक्तीमध्ये. त्याच्यामध्ये प्रोटीनची कमतरता असेल, स्टॅमिना कमी, ऊर्जेचा स्तर कमी, त्यामुळेच उत्पादकता कमी. आणि प्रोटीनची कमतरता झाली तर शरीर त्या प्रोटीनची भरपाई करायला बघतं. आणि त्या प्रोटीनची भरपाई करायच्या नादामध्ये आपण अतिरिक्त खातो, ज्यानं प्रोटीन तर मिळत नाही, उलट कॅलरी जास्त मिळतात आणि फॅट वाढतंय. म्हणजे शरीरामध्ये प्रोटीनची कमी झाली तर शरीराला जास्त भूक लागते आणि त्याला वाटतं आता तरी मालक आपल्याला प्रोटीन देतील. पण मालक समोसे देतात, मालक कचोरी देतात, पुण्यातले असेल तर मिसळ पाव देतात, मुंबईतले असले तर वडापाव देतात. पण मालक मला हे नाही पाहिजे, मला तर प्रोटीन पाहिजे. पण मालकाला लक्षात येत खायची इच्छा वाढते आणि त्यामधून त्यांना कॅलरी जास्त मिळतात, त्यातून त्यांना फॅट जास्त मिळतं. म्हणजे मालक आणि मालकी दोघी पण बरं का, काही म्हणतील की नुसते मालक मालक मालकीला बी असंच म्हणताय, मालकीन बाई बी काही काही करून खातात. किती पाहिजे प्रोटीन? तर 1 ग्रॅम पर किलोग्रॅम. जितकं आपलं वजन आहे हे सगळ्यांना माहिती आहे, 1 ग्रॅम पर किलोग्रॅम पाहिजे आपल्या मसल्ससाठी. हे जे घरचे काम करायचे या सगळ्यांसाठी आपला प्रोटीन पाहिजे. प्रोटीनच मसल्सचा भोजन आहे. आपल्या मसल्सचं भोजनच प्रोटीन आहे. आणि आपल्या मसल्स बनतील की असलेल्या मसल्स कमी होतील. आपण जे दैनिक कार्य करतो, जे दैनिक कार्य करत आहोत, यामध्ये आपल्या मसल्स गेन होणार आहेत का लूज होणार आहेत, मसल्स बनणार आहेत का कमी होणार आहेत, हे कशावर, या गोष्टीवर निर्भर आहे. प्रोटीन सिंथेसिस आणि प्रोटीन ब्रेकडाऊन. तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन सिंथेसिस होतंय की प्रोटीन ब्रेकडाऊन होतंय? 3% लोकांना हे माहित आहे. म्हणजे अकाउंटवर पैसे वाढतील. कधी वाढतील? जर आपण जास्त पैसे डिपॉझिट केले आणि त्यापेक्षा कमी काढले तर अकाउंट वरचे पैसे वाढतील. नाहीतर डिपॉझिट कमी काढायला जास्त, तर ते वाढणार नाही. प्रोटीन सिंथेसिस म्हणजे पैसे टाकणं, अकाउंट वर प्रोटीन टाकणं. आणि प्रोटीन ब्रेकडाऊन म्हणजे प्रोटीनचा ऱ्हास होणं. अधिक प्रोटीन सिंथेसिस झालं तर मांसपेशीचा विकास होईल. प्रोटीन सिंथेसिस झालं तर, आणि प्रोटीन ब्रेकडाऊन झालं तर मांसपेशीची हानी. प्रोटीन ब्रेकडाऊन झालं तर मांसपेशीची हानी होईल. ही गोष्ट बिलकुल आपण लक्षात ठेवायची. आणि प्रोटीन बनलेलं आहे इसेन्शियल अमायनो ऍसिड आणि नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड. इसेन्शियल अमायनो ऍसिड आणि नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड पासून प्रोटीन बनतंय. इसेन्शियल अमायनो ऍसिड्स म्हणजे ते अमायनो ऍसिड्स ज्यांचं उत्पादन आपलं शरीर करू शकत नाही, जे बाहेरूनच घेतले पाहिजेत, ते झाले इसेन्शियल अमायनो ऍसिड्स. आहारातून आपण ते अमायनो ऍसिड्स मिळवले पाहिजेत. आपलं शरीर ते बनवू शकत नाही.
आणि हे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स मुळेच प्रोटीन सिंथेसिस होते, आहे की नाही? मग आपल्याला कसं कळल की जे प्रोटीन मी घेत आहे त्यामध्ये इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत, सर्वच्या सर्व इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत? कसं लक्षात येईल? तर ते मोजण्याचं एक परिमाण आहे, ते म्हणजे पिडिकास. जर सर्व इसेन्शियल अमायनो ऍसिड्स योग्य प्रमाणात जर असतील तर त्या प्रोटीनचा पिडिकास 1 असतो. पिडिकास म्हणजे प्रोटीन डायजेस्टिबिलिटी करेक्टेड अमायनो ऍसिड स्कोर. सर्वांना माहित आहे, सर्व अमायनो ऍसिड्स आहेत त्या प्रोटीन मध्ये आणि त्याची डायजेस्टिबिलिटी सुद्धा चांगली आहे, म्हणजे त्या प्रोटीनची पचन शक्ती सुद्धा चांगली आहे. डायजेस्टिबिलिटी एकदम सोपं सांगतो. आपल्यापैकी काही जण नॉनव्हेज खात असतील तर त्यांना लक्षात असेल की नॉनव्हेज खाल्लं की पोट जड जड वाटायला लागतं आणि खूप दीर्घकाळ भूक लागत नाही आणि दुसऱ्या दिवशी टॉयलेट मध्ये सुद्धा जास्त वेळ जातो, म्हणजे ते प्रोटीन ब्रेकडाऊन झालं नाही. बरं, नॉनव्हेज जास्त सोडून पनीर तर खातात, पनीर तर मॅक्झिमम जण खात असतील. तर पनीरची भाजी खाल्ल्यानंतर आपल्याला थोडासा लेझीनेस येतो, थोडासा डलनेस येतो. प्रोटीन भरपूर जर पनीरची भाजी भरपूर जर खाल्ली तर आपल्याला डलनेस येतो. का? कारण की पनीर मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे, परंतु त्याचा पिडिकास 1 नाही, त्यामुळं त्याची डायजेस्टिबिलिटीला वेळ लागतो, त्यांना ब्रेक डाऊन करायला वेळ लागतो आणि आपलं शरीराची सगळी शक्ती ते पचन करण्यासाठीच वापरली जाते, म्हणून आपल्याला थोडासा लेझीनेस येतो. किंवा सारिकाताई, पुरणपोळीचं भोजन केलं आपण, पुरणपोळी जर खाल्ली तरी थोडासा डलनेस येतो, नाही थोडासा आराम करा वाटतो, बाई पुरणपोळीचं जेवण केलं आता मी जाते पडते. कारण की पुरणपोळीमध्ये आपण चना डाळ खातो, चना डाळ म्हणजे प्रोटीन आहे, पण त्याची डायजेस्टिबिलिटी कमी आहे, त्याला ब्रेकडाऊन करायला शरीराला वेळ लागतो. म्हणून पुरणपोळीचं जेवण केल्यानंतर, कारण पुरणपोळी सोबत काय करतो परत आपण, सारिकाताई सांगा, अनम्यूट व्हा. काय म्हणलं? तूप आहे, त्यानंतर आमटी असते, कढी असते, आमटी असते, भजी असतात आणि याच्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ आहेत किंवा डाळीचे पदार्थ आहेत सगळे. आमटी, कढी, पुरणपोळी, या सगळ्यामध्ये काय झालं की हे सगळे झाले प्रोटीनियस, आहे की नाही, प्रोटीनियस पदार्थ झाले सगळे. आणि यामुळे काय डायजेस्टिबिलिटी, त्यांचा पिडिका स्कोर 1 नाही, त्यामुळं त्यांना वेळ लागतो बसायला, म्हणून आपल्याला थोडासा आळस आल्यासारखा वाटतो. पण जर आपण पिडिकास 1 वालं प्रोटीन जर घेतलं तर त्याची डायजेस्टिबिलिटी चांगली असते. बोला रेणुताई. सर तुम्ही म्हणाले ना पुरण सोबत पोळी सोबत काय घेतात, दूध आणि तूप. तूप आणि महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे भागामध्ये आमटी करतात, ती सुद्धा डाळीचीच असते, ज्याला आमटी म्हणतात ती सुद्धा डाळीची असते, आणि भजी करतात ती सुद्धा डाळीची असतात. त्यामुळं त्याची डायजेस्टिबिलिटी फार कमी असते, म्हणजे डायजेस्टिबिलिटीला वेळ लागतो, पाचन शक्ती त्याची डायजेस्टिबिलिटी कमी असते. परंतु ज्या प्रोटीनचा पिडिकास 1 असतो त्यांची डायजेस्टिबिलिटी चांगली असते, पचण्यासाठी वेळ लागत नाही. आणि पिडिकास 1 वाले 3 प्रोटीन आहेत, सोया प्रोटीन, व्हे प्रोटीन आणि केसिन. सोया प्रोटीन, व्हे प्रोटीन आणि केसिन हे तिन्ही एकापेक्षा वेगवेगळे आहेत. सोया प्रोटीन, व्हे प्रोटीन आणि केसिन. व्हे प्रोटीन आणि केसिन मध्ये ल्युसीन जास्त असतं. आता थोडासा सायंटिफिक भाग आहे ना, तर मी मधामध्ये यासाठी तुम्हाला एकदम सोप्या सोप्या गोष्टी सांगतो की अवघड भाग सहज पचल्या जावा. व्हे मध्ये आणि केसिन मध्ये ल्युसीन अधिक असतं आणि ल्युसीन प्रोटीन सिंथेसिस वाढवतं आणि प्रोटीन ब्रेकडाऊन कमी करतं. परत एकदा रिपीट करतो मी, व्हे प्रोटीन मध्ये आणि केसिन मध्ये ल्युसीन हे अमायनो ऍसिड आहे, हे अधिक प्रमाणात असतं, जे प्रोटीन सिंथेसिस वाढवतं आणि प्रोटीन ब्रेकडाऊन कमी करतंय. म्हणून जिमला जाणारे जे व्यक्ती असतात, महिला असो की पुरुष असो, ते व्हे प्रोटीन घेतात. त्यांना पण माहित नाही की आम्हाला व्हे प्रोटीन का देतात,
कारण की त्यामध्ये ल्युसीन जास्त आहे आणि ल्युसीन प्रोटीन सिंथेसिस वाढवतंय. तुम्ही जिमला जाणाऱ्या एखाद्या मुलाला विचारा की तुम्ही काय करता, व्हे प्रोटीन का घेतात, ते म्हणजे आम्हाला ट्रेनरनं दिलं म्हणून आम्ही व्हे प्रोटीन घेतो. ते यासाठी दिलं की त्यामध्ये ल्युसीन जास्त आहे आणि ल्युसीन काय करतंय, आपलं प्रोटीन सिंथेसिस वाढवतंय आणि त्यामुळे मसल्स लवकर बनतात. व्हे आणि केसिन हे दोन्ही दुधापासूनच बनतात. व्हे प्रोटीन आणि केसिन हे दोन्ही सुद्धा दुधापासून बनतात. दुधामध्ये 80% केसिन असतं आणि 20% व्हे असतं. दूध फाटल्यानंतर आपण ज्यावेळेस कोवळं दूध म्हणतात ना, कोवळं दूध ज्यावेळेस आपण गरम करतो ते फाटतं. पाण्यासारखा जो भाग असतो तो असतो व्हे आणि जो घट्ट भाग असतो तो असतो केसिन. म्हणून तो भाग फेकून द्यायचा नाही. पाण्यासारखा भाग जो आहे तोच व्हे प्रोटीन आहे आणि जो घट्ट भाग आहे तो केसिन आहे. जो घट्ट भाग आहे तो केसिन आहे. पाणी जो आहे तो व्हे आहे, जो घट्ट भाग आहे तो केसिन आहे. इतके तर नवीन गोष्ट कळली आज. व्हे कुठला केसिन कुठला, त्याला पाणी नाही म्हणायचं, आपण त्याला व्हे प्रोटीन म्हणूया. आपण त्यामध्ये व्हे प्रोटीन आहे आणि जो घट्ट भाग आहे तो केसिन आहे. आणि सोया प्रोटीन मध्ये काय असतं, आधी सोया प्रोटीन मध्ये आर्जिनिन असतं, जास्त प्रमाणात आर्जिनिन असतं, जास्त प्रमाणात ग्लुटामाइन असतं. आर्जिनिन प्रोटीन सिंथेसिस वाढवतंय, सोबत इम्युनिटी वाढवण्यामध्ये मदत करतंय. आर्जिनिन आपली इम्युनिटी वाढवतो, आर्जिनिन आपली इम्युनिटी वाढवतोय आणि ग्लुटामाइन हा ल्युसीनला कोशिकामध्ये पोहोचवण्यासाठी मदत करतो. ग्लुटामाइन म्हणून जर आपल्या प्रोटीन मध्ये व्हे पण आहे, केसिन पण आहे आणि सोबत सोया प्रोटीन सुद्धा आहे, ग्लुटामाइन काय करेल की ल्युसीनला पेशीमध्ये जाण्यासाठी मदत करेल. आणि पाचन क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी आहे. आता पुढच्या 3 स्लाइड थोड्या बारकाईने पहा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आता जवळपास आपल्याकडे पार्टिसिपेंट्स 58 पार्टिसिपेंट्स आहेत मी धरून, तर 59 आहेत. बरं, आपण सगळेजण पुढच्या 3 स्लाइड जर एकदम बारकाईने जर पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की सोया, व्हे आणि केसिन हे पाचन क्षमतेमध्ये सुद्धा वेगवेगळे आहेत. व्हे प्रोटीन तात्काळ रक्तात मिसळते, तुम्ही स्क्रीनवर बघत असताल. व्हे प्रोटीन जसं आलं तसं तात्काळ रक्तात मिसळतं आणि तात्काळ रक्तात मिसळत असल्यामुळं ते रक्तामध्ये 2-3 तासच राहतं. त्याचा जो प्रभाव आहे हा फक्त 2-3 तास आहे व्हे प्रोटीनचा. म्हणून जिम वाले व्यक्ती काय करतात, जशी जिम मारून आले की लगेच व्हे प्रोटीन पितात, कारण ते रक्तामध्ये 2-3 तासच राहतं. केसिन एकदम याचा कारभार एकदम आरामशीर आहे, हे एकदम आरामशीर रक्तामध्ये मिसळते, तुम्हाला दिसत असेल. परंतु रक्तात राहतं सुद्धा दीर्घकाळ, 6 तास राहते केसिन. केसिन रक्तामध्ये जवळपास 6 तास राहतं. एकदम आरामशीर येते, त्यातले अमायनो ऍसिड एकदम आरामशीर रिलीज होतात आणि जवळपास 6 तास रक्तामध्ये राहते. सोया प्रोटीन याचं स्पीड मध्यम आहे, एकदम मध्यम आहे आणि जवळपास 4 तास सोया प्रोटीन रक्तामध्ये राहतं. 4 तास रक्तामध्ये राहतं. म्हणून यांचा सगळ्यांचा अॅमिनो ऍसिड रिलीज रेट वेगवेगळा आहे. केसिनचा एकदम स्लो आहे, व्हेचा एकदम फास्ट आहे आणि सोयाचा मध्यम आहे. म्हणून सोया, केसिन आणि व्हे प्रोटीन या प्रत्येकाचा मांसपेशी बनवण्यामध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत. म्हणून जर आपल्या वाटत असेल माझ्या मांसपेशी चांगल्या बनाव्यात, तर हे तिन्हीच्या तिन्ही प्रोटीन एकत्र मिळणं ही सगळ्यात चांगली स्ट्रॅटर्जी आहे. म्हणजे तात्काळ ऊर्जा बी मिळाली पाहिजे, दीर्घकाळ राहिलं पण पाहिजे शरीरामध्ये प्रोटीन, तर त्यासाठी हे तिन्ही प्रोटीन मिळणं एकदम चांगली गोष्ट आहे. आणि तिन्हीच्या तिन्ही प्रोटीन न्यूट्रिचार्ज प्रोडायट शेक मध्ये आहेत. बनाना कॅरेमल आणि कॉफी हेझलनट यामध्ये आहे तिन्हीचे, ज्यामध्ये व्हे प्रोटीन पण आहे, सोया प्रोटीन सुद्धा आहे आणि केसिन सुद्धा आहे.
न्यूट्रीचार्ज बनाना कॅरेमध्ये. न्यूट्रीचार्ज प्रोडायट शेक कॉफी हेझलनट मध्ये सुद्धा तिन्ही पण आहेत. पे प्रोटीन आहे, सोया प्रोटीन आहे आणि केसिन सुद्धा आहे. हे तिन्ही प्रोटीन न्यूट्रीचार्ज प्रोडायट शेक कॉफी हेझलनट मध्ये सुद्धा एकदम हेल्थ पण आहे, टेस्ट पण आहे आणि कन्व्हिन्सिंग सुद्धा आहे. आणि हे कधी घेऊ शकतो, तर कधी कुठल्याही वेळेस आपण घेऊ शकतो. ब्रेकफास्ट मध्ये घेऊ शकतो, 3-4 वाजता जो आपण स्नॅक्स खातो त्यावेळेस सुद्धा घेऊ शकतो, रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा घेऊ शकतो, कधी पण. जेव्हा जेव्हा काही गोड खावं वाटल, कुणाला लाडू खाव वाटते, कुणाला गुलाबजाम खाव वाटते, कुणाला केक खाव वाटतो, कुणाला पेस्ट्री खाव वाटते, तर आपण त्या प्रत्येक गोड खाण्याची जी लालसा आहे ती प्रोडायट शेक ना आपण दूर करू. तिथं आपण प्रोडायट शेक घेऊ शकतो. जेव्हा आपल्याला दोन्ही जेवणाच्या मदत काहीतरी खावं वाटतं, आपल्याला छोटी छोटी भूक असते, पूर्ण भाकरी तर खायची नसते, पोळी खायची नसते, काहीतरी खावं वाटतं, त्यावेळेस आपल्याला काहीतरी घ्यावं वाटतं, त्यावेळेस घ्यायचं. आपण मीटिंग घेत आहोत, आपण ट्रेनिंग मध्ये आहोत, आपण काहीतरी शिकत आहोत, त्यावेळेस आपण घेऊ शकतो. तर ट्राय प्रोटीन ब्लेंड आहे की नाही. 40% प्रोटीन यामध्ये आपल्याला मिळेल. कुठलं प्रोटीन किती आहे, 25 ग्रॅम मध्ये इतक्या बारकाईनं आपल्याला दिलाय. इसेन्शियल अमायनो ऍसिड कुठले आहेत, सेमी इसेन्शियल अमायनो ऍसिड कुठले आहेत, नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड कुठले आहेत, सगळे तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढला तर तुम्हाला शेअर. पण इतकं बारीक आपल्याला सांगायची गरज नाही. आणि सोबतच ही खास गोष्ट आहे, 26 विटॅमिन आणि मिनरल न्यूट्रीचार्ज प्रोडायट शेक मध्ये आहे. 26 विटॅमिन आणि मिनरल ही एकदम खास गोष्ट आहे. की तुम्हाला एखाद्याला वाटतं मला टॅबलेट नाही घ्यायची, जेव्हा आपण सुरुवात करतो ना एखाद्याला न्यूट्रिशनल सप्लिमेंट द्यायला, त्यावेळेस तो म्हणत असतो की मला टॅबलेट नाही घ्यायची, मी काही आजार नाही, मला गोळी घ्यायची नाही, त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला न्यूट्रीचार्ज प्रोडायट शेक देऊ शकतो, ज्यामध्ये त्या व्यक्तीला 26 विटॅमिन मिळतील, 26 विटॅमिन मिनरल मिळतील, सोबत प्रोटीन सुद्धा मिळेल. आणि याची टेस्ट इतकी खास आहे, एकदा माणूस घेतल्यानंतर एक शेक दुसरा शेक घेत राहतो. कुणी घेतलंय का न्यूट्रीचार्ज प्रोडाक्ट शेक? ओके, दोघांनी घेतलंय. परत ओके, रजनीगंधाजीने घेतलंय, रामनाथजीने घेतलंय, ओके, अजयजीने घेतलंय. अजयजीचं वैशिष्ट्य सांगतो की अजयजीच्या गाडीमध्ये, आता त्यांच्या नवी गाडीत त्यांनी आणखी बसवलं नाही त्यांनी मला, पण आमची ज्यावेळेस स्विफ्ट होती, स्पेशल एडिशनची स्विफ्ट होती, त्यावेळेस अजयजीच्या गाडीमध्ये मी पाहिलं की एखाद्या लाखाचा माल त्यांच्या गाडीत पडून असतो. न्यूट्रिशन सप्लिमेंट एखाद्या लाखाचे पूर्ण असतात, रिफ्रेशर भरपूर असतात आणि ते रेग्युलर यूज करणारे माणसं आहेत. अजयजी कुठलं आवडलं तुम्हाला, कॉफी हेझलनट आवडलं की बनाना आवडलं? हे रुबी अचिवर आहेत आपल्या महाराष्ट्रातले, आणि त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका, ते आजोबा आहेत. म्हणजे आता अजयजी तुमची परवानगी घेऊन सांगतो की प्रोटीन आणि न्यूट्रीचार्जचा काय प्रभाव होतो व्यक्तीमध्ये. सर कुठलं आवडतं आपल्याला? सर मला दोन्ही आवडले, पण मी जास्त बनाना घेतो. बनाना कॅरेमल घेतात, ओके. येस. आणि तुम्ही कधीपासून घेतात? सर जेव्हा आलं तेव्हापासून घेतो सर मी. जेव्हा आले तेव्हापासून घेतात. आणि टेस्ट, काही वास, काही टेस्ट मध्ये काही असं कसं वाटलं तुम्हाला? टेस्ट एकदम बढिया आहे सर. जसं म्हणजे आज आपण पहिले रोज डेली बनाना खायचे, तर आता बनाना खाणं बंद झालेलं आहे, रिअल बनाना खाऊन राहिलो, त्याच्यामुळे टेस्ट चांगली आहे सर. बनाना खाणं बंद करण्याचं एक मोठं कारण झालं की ते बनाना जाता काय करतात, केळी त्या मिश्रणातून काढतात, ज्यांना ते पिकतात, ज्यांना कॅन्सर होऊ शकतो, बरोबर आहे. त्यामुळे बरेच जण बनाना खाणं टाळतात. आणि बनाना आपण खायचो कधी, आपल्या शाळेत शिकवलं, मामी आमची सुगरण दररोज केळी शिकरण होतं, ते बनाना खाऊन ते करून खाय घालायचे. तर ते हो सर, आम्हाला पण शिकवलं सर. सकाळी अगर बनाना खासाल तर सोनं, दुपारी अगर खासाल तर चांदी, आणि रात्री सायंकाळी अगर खासाल तर लो होतं. तर आपल्याला सकाळी सकाळी सोनं भेटायला आहे, त्याच्यामुळे नंतर खायची गरजच नाही.
बिलकुल बिलकुल सकाळी सकाळी खाल्लं तर सोन्यासारखं होतंय. बिलकुल शरीर आपलं सोन्यासारखं होतंय, सोन्यासारखं त्याचं महत्व आहे. आणि मला ते नाही कळालं की मामी सुगरण कसं काय, नुसतं केळी दुधात मिसळून दिली की मामी सुगरण झाली, आहे का नाही? तर आपण घरी सुगरण होऊ शकतो. ज्या ज्या महिलाला वाटतं की मला सुगरण व्हायचंय, तर सुगरण होण्याचा एकदम सोपा फॉर्म्युला आहे. दूध घ्यायचं, पाणी घ्यायचं, त्यामध्ये न्यूट्रिचार्ज बनाना कॅरेमल टाकायचं, मिक्सअप करून द्यायचं, झालं आपण सुगरण. म्हणजे टेस्ट पण हेल्थ पण ही यामधून मिळते. आणि ज्या व्यक्तींना तुम्हाला असं वाटत असेल की ज्या व्यक्तीला प्रोटीन आवडत नाही, तुम्ही त्या व्यक्तीला प्रोटीन शेक म्हणून देऊच नका. प्रोटीन शेक म्हणून अजिबात देऊ नका. तुम्ही त्या व्यक्तीला एक खास ड्रिंक आहे असं ड्रिंक म्हणून द्या. त्या व्यक्तीला कळणार सुद्धा नाही की मी प्रोटीन घेतलं. जसे अजय भारत सर ओके उपवासाला खातात. मनीषा तनपुरे ताई म्हणतात की मी उपवासाला खाते. बिलकुल उपवासाला खाऊ शकतात. तर आपल्यासोबत जसे अजयजी पूर्वीच्या काळी टॅक्सी ड्रायव्हर होते, तसे आपल्यासोबत राजेंद्र गीते सर आहेत, जे अजयजी आज दोन खास व्यक्ती आहेत. एक तुम्ही आहेत आणि एक राजेंद्र गीते सर आहेत. राजेंद्र गीते सर मुंबईला लोकल चालवतात. म्हणजे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे मित्र आहेत. तर राजेंद्र गीते सर तुम्ही घेतलंय का? राजेंद्र गीते सर मुंबईहून आहेत. या जयत्या सर. कुठलं घेतलेलं तुम्ही? बनाना कॅरेमल घेतलंय का कॉफी हेझलनट घेतलंय? सर बनाना कॅरेमल घेतलेलं आहे, एकदम छान आहे. एकदम छान टेस्ट आहे. ओके. हो एकदम छान टेस्ट. आणि राजेंद्र गीते सर काय काम करतात एकदा सर सांगा बरं. हे सर वर्किंग काय सुरू आहे आपली? एक मिनिट काय म्हणताय सर, आवाज जरा. हा काम काय करताय तुम्ही मुंबईमध्ये? मी मुंबईची धडकन रेल्वे ट्रेन, लोकल ट्रेन आहे, लोकल ट्रेन चालवतो सर. हा म्हणजे राजेंद्र गीते सर लोकल ट्रेन चालवतात आणि आमची मुंबईमध्ये ओळख झाली आणि लोकल ट्रेनचा आम्ही फार आनंद घेतलेला आहे राजेंद्र गीते सरांसोबत. म्हणजे आरसीएम थँक्यू सर. थँक्यू. आहे की ज्यामध्ये आपण कुठे कुठे जाऊ शकतो. म्हणजे आपले इतके मित्र होऊ शकतात आणि सगळ्या गोष्टी यातून मिळतात. आणि त्यांचा उत्साह, त्यांची ऊर्जा, म्हणजे अजयजी असो, सुरेशजी असो, राजेंद्र गीते सर असो, संतोष पांडवजी असो, हे रामनाथ उमपजी असो, या सगळ्यांची जी ऊर्जा आपण भेटल्यानंतर आपल्या लक्षात येते की न्यूट्रीचार्ज प्रोडाक्ट शेक म्हणजे न्यूट्रीचार्जचं प्रोटीन घेतलं आणि सोबत न्यूट्रीचार्ज मॅन घेतली आणि महिला सुद्धा सारिकाताई हे घेऊ शकतात. आपण सगळ्या जर हे घेतलं तर याची ऊर्जा वाढते. कारण की तिन्ही प्रकारचे प्रोटीन, संगीताताई, तिन्ही प्रकारचे प्रोटीन मिळतात. व्हे प्रोटीन, केसीन आणि सोया प्रोटीन. व्हे प्रोटीन न तात्काळ ऊर्जा मिळेल, सोया प्रोटीन न उशिरापर्यंत मिळत राहील, केसीन न मध्यम गतीनं. आपल्या सगळ्या प्रकारचे ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्या शरीरात टिकून राहील 6 तासापर्यंत. आणि 6 तासापर्यंत पहिल्या मिनिटापासून तर 6 तासापर्यंत ऊर्जावान ठेवण्याचं काम न्यूट्रीचार्ज प्रोडाक्ट शेक करते. अतिशय खूप जणांची मागणी होती, वेगवेगळ्या कंपनीतून सिनियर लिडरची होती की जे दुसऱ्या कंपन्या आहेत ज्यांचे जार आहेत असे अर्धा किलोचे, बिलकुल त्या प्रकारचा जार आपण काढला आहे. टेस्टचा खूप जणांचा प्रॉब्लेम होता, आपण टेस्टचा प्रॉब्लेम सुद्धा दूर केला आहे. त्यामुळं न्यूट्रीचार्ज प्रोडाक्ट शेक आपण कधीही घेऊ शकतो. त्याचा घेण्याचा टाइम असा कुठला टाइम नाही की सकाळी घ्या, दुपारी घ्या, सायंकाळी घ्या. जेव्हा जेव्हा काही गोड खावं वाटेल तेव्हा तेव्हा आपण घेऊ शकतो. 26 व्हिटॅमिन सुद्धा मिळतील आणि त्यासोबत टेस्ट सुद्धा आपल्याला खूप छान यातून मिळते. याचा असा स्पेशल वेळ नाही. फक्त द्यायचं कुणाला नाही तर 2 व्यक्तीला द्यायचं नाही. जर ती व्यक्ती डायबेटिक किंवा प्री डायबेटिक असेल आणि जर महिला गर्भवती असेल, या 2 व्यक्तीला न्यूट्रीचार्ज प्रोडाक्ट शेक देणं टाळायचं आहे. डायबेटिक किंवा प्री डायबेटिक व्यक्ती एक आणि दुसरं गर्भवती माता, यांना घेणं टाळायचं आहे, यांना द्यायचं नाही. बाकी आपण सगळेजण न्यूट्रीचार्ज प्रोडाक्ट शेक घेऊ शकतो. आता याविषयी कोणाचे प्रश्न असल्यास तुम्ही मला बिलकुल बिनधास्त विचारा. काही तुम्हाला वाटलं सर काय कसं काही प्रश्न असतील तुम्ही विचारा. रामनाथ
रामनाथजीचा हँडराईज दिसतोय मला. रामनाथजी बोला. नाही सर, ते प्रोटीनच्या साठी तुम्ही विचारलं होतं तेव्हा समजा मी ऍड्रेस केलेला होता की मी नेहमी बनानाच प्रोटीन खूप पसंत करतो. बनाना प्रोटीन पसंत करतात. कॉफी हेझलनट सुद्धा घ्या सर. कॉफी हेझलनटची सुद्धा टेस्ट फार छान आहे. कॉफीची टेस्ट नाही घेतली पण बनानाची टेस्ट घेतली, त्यामुळे खूप आवडून राहिलाय, तेच युज करत राहतो सर. हा, एक आवडलं तर बिलकुल तुम्ही त्यावर थांबले की मला हे फार छान आवडतं, मी हे घेतलेलं आहे. तर दुसरं सुद्धा तुम्हाला तितकंच आवडेल जितके तुम्हाला हे आहे. राजेशजी बोला. सर तुम्ही जे म्हणले ना की प्रोटीन जे घेत नाही त्यांच्यासाठी एक दुसरं शेक आहे, काय ते? हा, कसं द्यायचं? तर संतोषजीचा प्रश्न होता की काही जणांना काय होतं की प्रोटीन शेक घेतल्यानंतर त्यांना वॉमिटिंग आली किंवा मग काही प्रॉब्लेम झाले. अशा व्यक्तींना चांगला फॉर्म्युला आहे की न्यूट्रिचार्ज प्रोडायट शेक आणि न्यूट्रिचार्ज ऑल प्रो हे दोन्ही मिक्स करून द्यायचे. ऑल प्रो मध्ये 84% प्रोटीन आहे, प्लांट बेस्ड प्रोटीन आहे, सोबत आपण न्यूट्रिचार्ज प्रोडाक्ट शेकची टेस्ट फार छान आहे. तर हे दोन्ही मिक्स करून आपण द्यायचे, म्हणजे त्यांना प्रोटीन सुद्धा जास्त प्रमाणात मिळेल एक गोष्ट, आणि टेस्ट सुद्धा फार छान राहील. त्यांना लक्षातच येणार नाही की मी प्रोटीन घेतोय, कारण की थोडीशी जागरूक व्यक्ती जी असते ना ती प्रोटीन घेत असते. आरोग्याच्या बाबतीत थोडी जागरूक व्यक्ती जी असते ती प्रोटीन घेतच असते, परंतु तिला टेस्ट अशी टेस्ट पुढे मिळत नाही. अशा व्यक्तीला आपण न्यूट्रिचार्ज ऑल प्रो आणि न्यूट्रिचार्ज बनाना कॅरेमल किंवा न्यूट्रिचार्ज कॉफी हेझलनट या दोन्हीचा मिक्सचर आपण करून जर दिलं तर याची टेस्ट फार छान. अरे सर मला हे विचारायचं आहे की जसं बनाना प्रोटीन आपण क्लायंटला देतो, तर त्या जर बनाना प्रोटीन घेतलं क्लायंटनी त्यांचं फॅट वाढेल का? अजिबात फॅट वाढणार नाही. तुम्हाला कशामुळे वाटलं फॅट वाढेल? सर बाकीचे क्लायंट म्हणजे विचारतात मला की आम्हाला फॅट वाढवायचं आहे, आम्ही बारीक आहे, तर म्हणून विचारलं मी. तर त्या व्यक्तीसाठी आपल्याकडं स्पेशल आहे न्यूट्रिचार्ज गेनर प्लस न्यूट्रिचार्ज कोको प्रोडक्ट. या दोन्हीचा मिक्सर करून द्या, आणि न्यूट्रिचार्ज गेनरची टेस्ट सुद्धा खूप छान आहे. न्यूट्रिचार्ज गेनरची टेस्ट अतिशय छान आहे. ते न्यूट्रिचार्ज गेनर प्लस न्यूट्रिचार्ज कोको प्रोडक्ट त्यांना द्यायचा आहे. राजेंद्रजी. सर मी गावी आलेलो आहे, काही कारणाने मी पण उशिरा म्हणजे जॉईन झालेलो आहे आणि नेटवर्कची प्रॉब्लेम होती. आता मला एक विचारायचं होतं की जे लोक युरिक ऍसिड वाले आहेत त्यांना आपण प्रोटीन देऊ शकत नाही, पण काय काय कशावाले सर? कशावाले? युरिक ऍसिड युरिक ऍसिड. हा, युरिक ऍसिड जर वाढलेलं जर असेल ना तर त्या व्यक्तींना अगोदर 4-6 महिने तुम्ही न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा आणि गामा ओरिजिनॉल द्या रेग्युलर, आणि नंतर त्यांचं युरिक ऍसिड कमी व्हायला मदत होईल. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते की युरिक ऍसिड कमी करणं. जर तुम्ही त्यांना गामा न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा आणि गामा ओरिजिनॉल जर दिलं तर त्यांचं युरिक ऍसिड कमी होईल. नंतर 4-6 महिन्यात तुम्ही टेस्ट करा, त्यांचं युरिक ऍसिड कमी झालं दिसत, मग तुम्ही त्यांना रेग्युलर प्रोटीन देऊ शकता. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू. आणि राजेंद्र गीते सरांमुळे काही अनुभव असे आले की आपण सगळेजण मुंबईला गेल्यानंतर ज्या मेन स्टेशनच्या बाहेर राहून उभा राहून फोटो काढतो, सीएसटीएम च्या बाहेर उभा राहून आपण सगळेजण फोटो काढतो ना, त्या सीएसटीएम च्या आतमध्ये नेऊन रेल्वे कर्मचाऱ्यांची जी कॅन्टीन असते, जे एकदम ब्रिटिश कालीन बांधलेले जे वास्तुकला आहे, त्यात आत नेऊन त्यांनी आम्हाला जेव खाऊ घातलेले आहे राजेंद्रजीनं. म्हणजे आरसीएमचे व्यक्ती जर असतील तर आपण काय कुठं पोहोचू शकत नाही, असे एकही ठिकाण नाही की जिथे आपल्याला पोहोचता येणार नाही. आरसीएम आपल्याला तिथपर्यंत नेऊन घालतात. म्हणजे त्या बिल्डिंगच्या बाहेर उभारून आपण फोटो काढतो ना, त्या बिल्डिंगच्या आत नेऊन जिथं सामान्य व्यक्ती जाऊ शकत नाही, जिथं फक्त रेल्वेचे अधिकारी जाऊ शकतात, त्या कॅन्टीन मध्ये तिकडं नेऊन सगळीकडे आम्हाला घेऊन जाऊन रेल्वेच्या इंजिन मध्ये बसून लोकलला आम्ही फिरलेलो आहोत. म्हणजे सामान्य व्यक्ती रेल्वे इंजिन मध्ये बसू शकत नाही, राजेंद्र गीतेजीमुळे रेल्वेच्या इंजिन मध्ये बसून आम्ही सगळे मुंबईत फिरलेलो आहोत. आता तेच राजेंद्रजी फक्त आता पायलट ओळखीचं करायचं राहिले, कॉकपिट मध्ये बसून फिरायचं राहिलंय, बाकी फिरणं झालंय. हळूहळू पायलट सुद्धा ओळखीचे होतील आणि आपण कॉकपिट मध्ये बसून सुद्धा प्रवास करू शकू. हे मित्रांनो, ही मजा आहे आरसीएम मध्ये राहण्याची, ही मजा आहे.
राजेंद्रजी मुंबईला आले तर आपण भेटूयात. आणि फार मजेशीर अनुभव येत आहेत. आणि तुम्ही त्यांना गामा ओरिजिनल द्या राजेंद्रजी, आणि न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा द्या. तर यामध्ये काय होईल, व्हेज ओमेगा आणि गामा ओरिजिनल दिलं तर त्यांचं युरिक ऍसिड कमी होईल. खूप जास्त लोकांना प्रॉब्लेम आहे, व्हेज युरिक ऍसिडचा. ते प्रोटीन नाही घेऊ शकत. त्यांना तोपर्यंत डाळी सुद्धा कमी खायला सांगा. म्हणजे चना डाळ असेल, तूर डाळ असेल, ह्या डाळी सुद्धा सुरुवातीच्या काळात कमी खायला सांगा. आणि नंतर मात्र त्यांना युरिक ऍसिड कमी झालं तर आपण त्यांना डेफिनेटली देऊ शकतो. नमस्कार. हा बोला. सर माझ्याकडे ना काल 2-3 महिला मिळाल्या होत्या मला, तर त्या म्हणल्या आमचं कंबर खूप दुखतंय, तर त्यांना आपण काय देऊ शकतो समजा वुमन सोबत आणखी? न्यूट्रीचार्ज वुमन कंबर दुखण्याचं 2 कारण आहेत. एक आहे की त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता, आणि दुसरं आहे पिरियडचे प्रॉब्लेम. या 2 कारणानं सहसा महिलांची कंबर दुखते. अशा महिलांना तुम्ही न्यूट्रीचार्ज वुमन पण द्या जर त्यांना पिरियड येत असेल तर, आणि सोबत प्रोटीन सुद्धा द्या. त्यांनी मसल्स त्यांच्या मजबूत बनतील आणि कंबर दुखी कमी होईल. ओके सर. ज्योतिजी. सर आणि याचं प्रमाण किती घ्यायचं सर? 1 स्कूप घ्यायचं मॅम. रोज का? हो, 1 स्कूप घ्यायचं दररोज. आणि पाण्यासोबत का दुधासोबत ते सर? दोन्ही सुद्धा सोबत चालतं. न्यूट्रीचार्ज प्रोडायट शेक हा दोन्ही सोबत सुद्धा चालतो. दुधामध्ये खूप टेस्टी लागतो. जर तुम्हाला चांगली टेस्ट हवी असेल तर दुधासोबत घ्या. ओके. संतोषजी बोला. हा सर, तेवढा एक व्हिडिओ दाखवायचा आहे बरं का, हा दाखवता. बिलकुल आपल्याकडे वेळ आहे आणखी. आपल्या लक्षात तुम्ही हँड रेस केला की आता बऱ्याच जणांनी 5 न्यूट्रीचार्ज वुमन विकत घेतले असतील, तुम्ही विकत घेतले असतील, तुमच्या टीम मध्ये विकत घेतले असतील. तर अशा सगळ्या व्यक्तींना काय झालंय पहा, अशा सगळ्या व्यक्ती विकत घेतात, परंतु त्यांचं जे आहे अशा व्यक्तींना आपल्याला एक लिंक आहे, त्या लिंक वर कुणाकडे लिंक असेल तर लिंक टाका, नाही तर मी लिंक टाकतो. लिंक तुम्ही टाका तोपर्यंत संतोषजी. शेअर करा चॅट बॉक्स मध्ये, ज्यावर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि आपल्याला रजिस्ट्रेशन केल्यानंतर काय गोष्ट येईल, आपल्याला कसं करायचं रजिस्ट्रेशन. आता संतोष पांडव सर चॅट बॉक्स मध्ये एक लिंक टाकतात. ती लिंक तुम्ही कॉपी करा. ती लिंक कॉपी करून आपल्याला त्यावर रजिस्ट्रेशन करायचं आहे 5 न्यूट्रीचार्ज वुमनचं, ज्यांना आपल्याला 15-16 तारखेला भिलवाड्यामध्ये जे रायझिंग वुमन सेलिब्रेशन होणार आहे त्यामध्ये एंट्री मिळणार आहे. त्यामुळेच आपल्याला न्यूट्रीचार्ज वीरांगना आणि न्यूट्रीचार्ज वीर क्लब मध्ये सुद्धा एंट्री मिळणार आहे. त्यासाठीची लिंक संतोषजी टाकली का? लिंक टाकलेली पहा, राजेश उघडे सरांनी सुद्धा टाकलेला आहे. त्या लिंक वर तुम्ही क्लिक करा. तुम्हाला ती कॉपी करून स्वतःलाच मेसेज करून ठेवा, म्हणजे नंतर सापडत नाही. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो की सर ती लिंक सापडत नाही. तर आपण सेल्फ मेसेज सुद्धा करू शकतो. आपण सेल्फ मेसेज करूया. आणि जसं तुम्ही त्या लिंक वर जाल ना, तर त्या लिंक वर गेल्यानंतर आपल्याला काय दिसल, जस्ट अ मिनिट. आमच्या एका ग्रुप वरती तो व्हिडिओ टाकला होता, तो व्हिडिओ मी प्ले करतो. रात्री तो व्हिडिओ मिळाला, 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तुम्ही जसं त्या लिंक वर जाल तुम्हाला असं दिसतंय संतोषजी. एंट्री फॉर्म फॉर न्यूट्रीचार्ज वीरांगना क्लब आणि न्यूट्रीचार्ज वीर क्लब साठी असं तुम्हाला दिसल. त्यानंतर काय काय होईल पुढं
न्यूट्रीचार्ज वुमेन के 5 पैक की परचेज जून 2024 में करके आप न्यूट्रीचार्ज वीरांगना क्लब और न्यूट्रीचार्ज वीर क्लब में एंट्री कर सकते हैं। इसके लिए जो लिंक आपके पास आई हुई है उस पे आपको क्लिक करना है तो ये गूगल फॉर्म ओपन हो जाएगा। सब पुरुषों को हा गुगल फॉर्म ओपन होईल. पुरुषांनी घ्यायचं न्यूट्रीचार्ज वीर क्लब आणि महिलांनी सिलेक्ट करायचं न्यूट्रीचार्ज वीरांगना क्लब. ओके. न्यूट्रीचार्ज वीर सिलेक्ट करके रजिस्ट्रेशन करना है और सब महिलाओं को न्यूट्रीचार्ज वीरांगना क्लब सिलेक्ट करके रजिस्ट्रेशन करना है। फिर सब ये आसान सवालों का जवाब देने के बाद आपको सबमिट. आसान सवाल म्हणजे काय काय तर तुमचा व्हॉट्सअप नंबर, तुमचा ईमेल आयडी, तुमचं तुम्ही जर समजा तुमच्या मिसेसच्या नावावर आयडी आहे तर त्यांचं नाव, त्यांचं तुमचं नातं काय आहे हे सगळं तुम्हाला फिलअप करायचं. सोपे सोपे प्रश्न. सवालों का जवाब देने के बाद आपको सबमिट बटन पे क्लिक करना है। सबमिट पे क्लिक करने के बाद आपको सबमिट बटन दाबायचं. त्यानंतर शेवटी हा मेसेज आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसलं पाहिजे. न्यूट्रीचार्ज वीरांगना क्लब और न्यूट्रीचार्ज वीर क्लब के लिए हमें आपका रजिस्ट्रेशन प्राप्त हो गया है. हे शेवटी तुम्हाला दिसलं पाहिजे. संतोषजी ऑल क्लिअर? येस सर, येस सर. हे असं दिसलं होतं येस तुम्हाला? येस येस दिसलं होतं सर. बस असं दिसलं होतं याचा अर्थ तुमचं रजिस्ट्रेशन झाले सर. ओके. ज्योतिताई काय बोलतात? हॅलो सर, हा बोला. माझे 5 झालेले सर, पण मी रजिस्ट्रेशन केलं नाहीये. आज करते सर. हा आता हे तुम्हाला लिंक तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये आहे. ही लिंक कॉपी करा, स्वतःला सेल्फ मेसेज करा, आरामशीर तो फॉर्म फिलअप करा. ज्यानं काय होईल की तुमचं त्याचे फायदे खूप सारे आहेत. त्याचे फायदे खूप सारे आहेत ज्यामध्ये तुम्हाला रायझिंग वुमन सेलिब्रेशन व्हायला लागले 15 आणि 16 ऑगस्टला भिलवाड्यामध्ये. तिथे एंट्री जर तुम्ही सर बोला, राजेशजी बोला. सर कंटिन्यू करा, मी परत क्वेश्चन टाकतो. माझं आहे दुसऱ्या काय म्हणले? माझा प्रश्न असा होता सर, आता जसं आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि 15 वुमन बी झाल्या पूर्ण न्यूट्रीचार्ज वुमन, तर ते आलो नाही भिलवाड्याला, तर आम्हाला पूर्ण ते भेटेल का नंतर जसं ऍड्रेस वर? ऍड्रेसवर नाही मिळणार तुम्हाला. न्यूट्रीचार्ज वीरांगना आणि न्यूट्रीचार्ज वीर क्लबचा जो बॅच आहे हा बॅच मग नंतर कुठल्या तरी प्रोग्राम मध्ये सेलिब्रेशन असेल किंवा मग मोठा एखादा प्रोग्राम असेल त्यामध्ये मिळेल. त्यानंतर तुम्हाला 15 न्यूट्रीचार्ज वुमन जर तुम्ही खरेदी जर केल्या तर तुम्हाला कपल एंट्री आहे. तुम्हाला ते सुद्धा स्लाइड दाखवतो. कुणी येणार आहे का भिलवाड्याला? थोडा हँड रेज केलं तर मला लक्षात येईल की भिलवाड्याला कोणी येत आहे का. संतोष येत आहेत, तुम्ही सुद्धा येत आहेत. ओके ओके. ज्योतिताई पण येत आहेत. बरं भिलवाड्याला येत आहेत. हा ओके ओके. तर तुम्हाला ती स्लाइड मला दाखवणं फार आवश्यक आहे. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय. थोडे 2 मिनिट लेट जरी झालं तरी हरकत नाही, परंतु ती स्लाइड माझी इच्छा आहे की तुम्हाला दाखवायची. आणि सर हे रजिस्ट्रेशन फॉर्म डबल फिल झाला तर चालतो का? म्हणजे डबल फिल झालं तर प्रॉब्लेम काय? आपल्याला थोडंच काही त्याचा काही म्हणजे दंड लागणार आहे की तुमचे 100 PV कमी होणार. तुम्ही डबल सिलेक्ट केला फॉर्म तुमचा 100 PV कमी, असं आम्ही काही असं केलेलं नाही की डबल तुम्हाला काही दंड त्याचा लागलेला नाही. स्पेशल गोष्ट तुमच्या न्यूट्रीचार्ज वीरांगना क्लब मध्ये आणि न्यूट्रीचार्ज वीर क्लब मध्ये एंट्री होईल, ही खास गोष्ट. आणि दुसरी खास गोष्ट म्हणजे मला आता मी काय फायदे आहेत त्याचे ते फायदे एकदा दाखवतो. हा आपण 2 मिनिट ताई आपण काय करू, हे स्लाइड बघू आणि नंतर आपण तुम्हाला मी अनम्यूट करतो. रामनाथजी एवढा स्लाइड बघू आणि नंतर मी तुम्हाला अनम्यूट करतो. न्यूट्रीचार्ज वीरांगना क्लब आणि न्यूट्रीचार्ज वीर क्लब मध्ये बऱ्याच जणांचे प्रश्न असतील त्याविषयी.
हे प्रश्न आपले सगळे सुटून जातील. पुढं का जात नाही? संगीता ताई बोला, काय म्हणता तुम्ही? हा सर, एक महिला आहे, त्यांना आहे ना जे बीपी लो आहे आणि त्यांचं वजन जे आहे 90 किलो आहे आणि विजरल बँड 9 आहे. बीपी लो आहे? हा, म्हणजे त्यांना चक्कर वगैरे येते. हा, तर मी जे आहे न्यूट्रिशन आपलं जे दिलं आहे त्यासोबत ग्रीन टी वगैरे असं मी दिले आहे. आणि न्यूट्रिशन मी हे दिलेलं आहे की आपलं हेल्थ कार्ड कामा आणि एक मॅनचं टॅबलेट, न्यूट्रिचार्ज मॅन आणि न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा आणि केसर पिस्ता प्रोडक्शन. बर, मग तुमच्या मते काय वाटते? म्हणजे तुम्ही त्यांना तुम्ही न्यूट्रिशन तर भरपूर दिलं आहे, त्यांचं वजन जास्त आहे, तर एकदा काय करा, तुम्ही त्यांना काय देत आहात ना त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेता येईल. कारण की बीपी लो वाल्या व्यक्ती त्यांना डॉक्टरांना दाखवलं का तुम्ही? हो, डॉक्टरना दाखवलं, त्यांच्या म्हणजे चालू आहे मेडिसिन वगैरे. बरं, तर तुम्ही जितकं द्यायला पाहिजे होतं तितके न्यूट्रिशनल सप्लिमेंट दिले आहेत आणि डॉक्टरांनी जर हिरवी झेंडी दाखवली असेल तर त्यांना कंटिन्यू करायला सांगा. ठीक आहे, चालेल. आता सरांचा प्रश्न होता की 5 न्यूट्रिचार्ज वुमन आपण केलेले आहेत, 5 जुलै मध्ये करायचे आहेत, 5 आपल्याला ऑगस्ट मध्ये करायचे आहेत. तर आपल्याला जून मध्ये मिनिमम 5 न्यूट्रिचार्ज वुमन करणं आवश्यक आहे. 30 जून पर्यंत तुम्ही जर 15 न्यूट्रिचार्ज वुमन जर केल्या तर 7 जुलैला आम्ही तुम्हाला न्यूट्रिचार्ज वीरांगणा क्लब किंवा न्यूट्रिचार्ज वीर क्लबचा बॅच देऊ आणि हे 7 जुलैला हे सगळे जे बुकलेट्स आहेत, जे टूल्स आहेत, हे त्यागरा स्टेडियम मध्ये उपलब्ध आहेत आणि याची किंमत 50 रुपये आहे, परंतु 5 वर 5 फ्री आहेत. म्हणजे मिनिमम आपल्याला 5 घ्यायचे आहेत. तर 31 जुलै पर्यंत आपण 15 न्यूट्रिचार्ज वुमन जर विकत जर घेतल्या तर आपलं रायझिंग वुमन सेलिब्रेशन जे भिलवाड्याला व्हायला लागले 15-16 तारखेला RCM वर भिलवाड्याला, तिथं आपल्याला एंट्री मिळेल आणि न्यूट्रिचार्ज वीरांगणाचा बॅच मिळेल. 15 न्यूट्रिचार्ज वुमन आपल्याला घ्यायचे आहेत आणि याचे सेशन्स 11 सेशन्स आपल्याला अटेंड करायचे आहेत. 11 सेशन्स आपण अटेंड केल्यानंतर आपला एक डिजिटली सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहेत आणि जे न्यूट्रिचार्ज सबमिट होते तर एप्रिल महिन्यामध्ये मुंबईला, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एंट्री मिळेल. आणि तुम्हाला हे नव्हतं दाखवायचं, मला तुम्हाला गाला डिनर सुद्धा आहे, त्या गाला डिनर मध्ये सुद्धा आपण जाऊ शकतो, जे भिलवाड्याला होणार आहे. 15 न्यूट्रिचार्ज वुमन जर घेतल्या तर तुम्हाला कपल एंट्री मिळणार आहे. कुठं? भिलवाड्याला जो गाला डिनर आहे त्यामध्ये आपल्याला कपल एंट्री सुद्धा तर मिळणार आहे. त्याचे स्लाइड मला तुम्हाला दाखवायच्या होत्या. त्यामुळे तुम्ही रजिस्ट्रेशन करणं फार आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन तुम्ही करा. बिना रजिस्ट्रेशनचा कोणी राहू नका. माझा नंबर सुद्धा मॅक्झिमम जणांकडे आहे, तुम्ही तिथं माझा नंबर सुद्धा घेऊ शकता. तुम्ही मला दिल्लीला काय फ्री भेटणार आहे? फ्री फ्री ऍब्सोल्युटली फ्री हे न्यूट्रिचार्ज बुकलेट जे आहे ना, प्रोडक्ट बुकलेट जे आहे हे तुम्हाला न्यूट्रिचार्ज पेंडॉलला फ्री मिळणार आहे. आणि न्यूट्रिचार्ज लॅमिनेटेड गोल्डन पोस्टर 100 रुपये त्यांची किंमत आहे, हे तुम्हाला ऍब्सोल्युटली फ्री मिळणार आहे दिल्लीला तुम्ही जर आले तर. सुनीलजी बोला. जे बुकलेट मी तुम्हाला म्हटलं की मला भेटल्यानंतर फ्री मिळेल, ते बुकलेट तुम्हाला फ्री भेटणार आहे. सुनीलजी बोला. राजेशजी बोला. सर, दिल्लीचा ऍड्रेस काय राहील? त्यागराज स्टेडियम. ओके. आणि सर टायमिंग? टायमिंग 10.
आणि तुम्ही दिल्लीला आले, रेल्वे स्टेशन आले की तुम्हाला इतके आरसीएमचे लोक दिसायला लागतात आणि आपले लोक उमटून पडतात. असं काही लपून राहते. आरसीएमचे माणसं लपून राहत नाही, उमटून पडतात, लगेच ओळखतात आरसीएमचे माणसं आहेत म्हणून. तर तुम्ही दिल्लीमध्ये पोहोचले तर तुम्ही त्याग्राजपर्यंत बरोबर पोहोचतात. असं कधीच होत नाही की आपण तिथपर्यंत पोहोचतो ना आपला व्हेन्यू सापडा. असं कधीही होत नाही. आपल्या बॅग असतात आरसीएमचे लावलेले, आपले माणसं लगेच ओळखतात. काही प्रॉब्लेम नाही त्याचा. कधी असं कुणाला झालंय का सुरेशजी? असं कधी होतंय का की आपले माणसं ओळखवायला नाही, आपला व्हेन्यू सापडला नाही? कुठल्याही शहरात चिंता करायची नाही. रेल्वे स्टेशन बस स्टँडला गेलं की आपल्याला बरोबर ती गर्दा तिकडे घेऊन जातो. तिकडे आपल्याला जायचं असेल ना तिकडे बिलकुल घेऊन जात. असं चिंता करायचंच काम नसतं. फक्त त्या शहरात पोहोचणं महत्वाचं असतं. एकदा पोहोचले की आपण बरोबर पोहोचतो. त्याग्राज स्टेडियमला आहे. इतके व्यक्ती एका ठिकाणी जाताना फक्त तिथं दिसतात. आणि तुम्ही जर अॅनिव्हर्सरीला वगैरे आल्यानंतर माहोल तर अलगच असतो, आहे की नाही? माहोल आणि माहोल मध्ये आल्यानंतर काम तुम्हाला दिसल. नेक्स्ट जनरेशन प्रोग्राम जो होत आहे त्यामध्ये तुम्ही या. आम्ही सगळेजण तुमची वाट पाहत आहोत. तर आज शेवटची तारीख आहे, ताई लगेच होणार करावी. आम्ही माझा नंबर सुद्धा, व्हॉट्सअप नंबर सुद्धा तिथं चॅट बॉक्स मध्ये टाकला आहे. काही जणांचे प्रश्न असतात, काही लिंक पाहिजे किंवा सर ही गोष्ट लक्षात आली तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे. काश्मीरला गेलता तो. सुनीलजी तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन मागाशी दिलं होतं. बोला सुनीलजी, बोला. येस सर, नमस्कार. धन्यवाद सर आपण संधी दिल्याबद्दल. आणि न्यूट्रीचार्ज वुमनचं सर आपल्या ग्रुपमध्ये मी स्वतः आणि आपल्या 10 लोकांना मी त्याच्यामध्ये एंट्री केलेली आहे. एक व्यक्ती आहे, त्याचं वय 35 ते 40 दरम्यान आहे आणि त्यांना एलर्जिक जो दम्याचा जो त्रास असतो तो आहे. तर त्यासाठी सर आपण काही रेकमेंडेशन करू शकतो का आपल्या न्यूट्रीचार्ज तर्फे? 100% दम्यावाल्या व्यक्तीला न्यूट्रीचार्ज S5 द्या. अमेझिंग रिझल्ट आहेत. आणि त्या व्यक्तीला असं आता आभाळ येत आहे तर अशा वेळेस जास्त त्रास होतो. हो सर. अशा वेळेस जास्त त्रास होतो. तर तुम्ही न्यूट्रीचार्ज S5 द्या. खूप छान रिझल्ट आहेत, खूप छान. माझ्या समोर मी जिथं राहतो समोरच्या बिल्डिंग मध्ये एक बाबा राहत होते. त्यांना दम्याचा त्रास होता. ते खोकायचे सारखे आणि त्याचा त्रास आमच्या पूर्ण कुटुंबाला व्हायचा. म्हणजे समोरची व्यक्ती खोकलायला लागली की आपल्याला सुद्धा त्रास होतो. मग मी त्यांना नेऊन दिलं न्यूट्रीचे. गेल्या 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांना न्यूट्रीचार्ज S5 नेऊन दिलं. त्यांचा खोकला बंद, आमचाही त्रास बंद. म्हणजे डेफिनेटली हा फायदा होतो. आणि हा मनीषा ताई, तुम्ही मला जे त्या दिवशी मेडिसिन टाकलं होतं तर तो जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टशी सिमिलियर नाही, तर त्यापेक्षा चांगलं प्रोडक्ट आपलं न्यूट्रीचार्ज बीजे आहे. काल मनीषा तनपुरे ताईनं मला एक फोटो टाकले होते की मी एका व्यक्तीला मेडिकल हे सुरू आहे काय होतं. मी त्याचे जे फोटो पाहिले तर ते सगळे त्याचे कंटेंट जे आहेत न्यूट्रीचार्ज बीजे सारखे आहेत, परंतु त्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटेड आहे. तुम्ही मला ज्या टॅबलेट टाकल्या कॅल्शियम कार्बोनेट बीजे मध्ये मिल्क कॅल्शियम आहे. त्यामुळे न्यूट्रीचार्ज बीजे त्यासोबत त्यापेक्षा खूप जास्त सरस आहे. मनीषा तनपुरे ताईंनी मला काल टाकलेलं तुम्हाला दाखवता आलं तर म्हणजे त्याला व्हॉट्सअप केलं होतं. सगळ्या टॅबलेटचे फोटो व्हॉट्सअप केले आणि विचारलं की याला सबस्टिट्यूट काय आपल्याकडे. आपल्याला सबस्टिट्यूट आहे न्यूट्रीचार्ज बीजे. मनीषा ताई. हा ज्योतिजी बोला. सर माझा एक प्रश्न होता सर. एक माझे क्लायंट तर त्यांना ना शीतपित्तीचा त्रास आहे सर. शीतपित्ती म्हणत होत्या त्या. म्हणजे काय? त्यांना असं म्हणजे ते अंगाला फोडे येणं सर, असे लाल लाल. आणि वेट पण त्यांचं 90 किलो आहे सर. बर. तर त्यांना काय द्यायला पाहिजे सर? आता त्यांना ते म्हणजे त्रास काय आहे त्याचे थोडेसे जर बारकाईने लक्ष झालं का. आता बऱ्याचदा का लोकल शब्द लक्ष देत नाही. तुम्ही जर मला इंग्रजीतून त्याचं नाव जर सांगितलं मला, संतोषजीला काहीतरी आठवलं. रात्री सुद्धा मीटिंग मध्ये असं झालं होतं. हा बोला. आपल्या भाषेत गांधडे म्हणतो सर आपण. अशा फोड अशी जाड गांधडी म्हणतो आपण त्याला ह्या भाषेत. पित्त टाईप पूर्ण अंगावर. तर ताई न्यूट्रीचार्ज S5 द्या. न्यूट्रीचार्ज S5 दिल्यानंतर जर स्किनचे जे आजार असतात मॅक्झिमम आजारावर न्यूट्रीचार्ज S5 काम करते. संगीता ताई बोला.
सर मी काल हे बुकलेट घेऊन गेली होती बाहेर, माझी एक मुलगा आहे ते. तर त्यांना सगळे टेस्ट केले, म्हणजे हे डोळे वगैरे असं सगळं, बोटाचे नख वगैरे त्यांनी बुकलेट दाखवा मला तुमचं. नख जे आहेत ना त्यांचे कुठलं बुकलेट? यस. हिमोग्लोबिन टेस्ट. तर त्यांनी म्हणाले की माझे नख जे आहे ना तुटते बा, तर ते जोडलं आहे त्यांनी. तर म्हणे न्यूट्रीचार्ज वुमनची गरज आहे बा. त्यांनी तसं सामोरे हे केलं. हे दाखवलं मी फक्त त्यांना आणि वाचून दाखवलं. टूल्स काम करतात ताई, बरोबर आहे की नाही? टूल्स बिलकुल काम करतात. आपण जे शब्दात सांगू शकत नाही, टूल बिलकुल ते काम करतात आणि न्यूट्रीचार्ज वुमन सहज सेल होतात. त्या टूल्सच्या माध्यमातून न्यूट्रीचार्ज वुमन सहज सेल होतात. तुम्ही घ्या, आपल्या डाऊनलाईनला फ्री मध्ये द्या. आणि जे सिनियर व्यक्ती आहेत, मोठ्या पिनवर आहेत, ज्यांची टीम आहे, 4 मेंबर आहेत, 2 मेंबर आहेत, तर आपल्या आजच्या दिवशी 5 न्यूट्रीचार्ज वुमन ज्यांचं झालेलं आहे त्याचं रजिस्ट्रेशन करून घ्या. आजचा दिवस शेवटचा दिवस आहे. आणि माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा मी दिला आहे. मनीषा ताई, तुम्ही जे सांगितलं लक्षात आलं? हो सर, पण सर ते दुसरं कोणी नाही, स्वतः मीच आहे. तुम्ही तुम्हीच आहेत का? मला काय माहित नाही. तुम्ही म्हणलं की एक जणाला देत आहे, मला वाटतं तुम्ही कोणाला तरी देत आहेत. नाही सर, मी तुम्हाला स्वतःला घ्यायचं आहे म्हणून. नाही सर, ते माझ्या गुडघ्यांचे प्रॉब्लेम जरा सुरू झालेत ना, तर मी त्या दिवशी चेकअपला गेले होते. डॉक्टरांनी चेकअप केल्याच्या नंतर ते न्यूट्रिशन दिलंय मला, पण झालं काय माहिती का मला ती विकत घेतलं ते? हो ना, ते 2200 रुपयाचं दिलं होतं त्यांनी, पण माझ्या डोक्यात होतं ना की आपल्याकडे बीज आहे तर मी घेऊ की नाही असं झालं. पण मी अर्धच आणलं, ते पण अजून मी फोडलं नाही. ते 4-5 दिवस झाले तसंच पडलंय. तुम्ही न्यूट्रीचार्ज बीजे वेबसाईट वर चेक करा किंवा तुमच्या जवळच्या पिकअप सेंटरवर जा. न्यूट्रीचार्ज बीजेचं पॅकेट पहा, त्यातले कंटेंट पहा. बोसवेलिया, ब्रोमोलिन, काही सगळे न्यूट्रीचार्ज बीजे मध्ये आहेत आपल्या, आणि त्यापेक्षा जास्त प्रमाणात, त्यापेक्षा चांगले. तुम्ही मला म्हटलं की एक जणाला द्यायचंय म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही स्वतःला म्हणलं तुम्ही तुम्हाला फोन केला असता, म्हणलं असतं नाही, मी तसं नव्हते म्हटलं. मी फक्त सांगितलं तुम्हाला की याच्या ऐवजी आपण बीजे घेतलं तर चालतंय का असं. मला वाटलं तुम्ही दुसऱ्या कोणासाठी विचारायला लागले. तुम्ही म्हणजे हक्काचे माणसं आहेत का? तुम्हाला तर मी म्हटलं असतं की तुम्ही बीजे सुरू करा. हो सर, तुम्ही स्वतःच होताय का? बरं. तर तुम्ही न्यूट्रीचार्ज बीजे ताई सुरू करा. हो सर. ओके. आणि तुम्ही कंटेंट पहा ना, तुम्ही कंटेंट बघू शकता. कालाजी बोला. अनम्यूट ऑप्शन दिले मी तुम्हाला. अनम्यूट करा स्वतःला. अरे हाँ, मेरा 5 वुमन का जो है ना सर, इस महीने में मेरा 1 तारीख को ही पूरा कंप्लीट हो गया था उसमें न्यूट्रिशन का, तो लेकिन 5 वुमन का नहीं किया. तो अभी नेक्स्ट मंथ में मैं 15 वुमन का कर लेती हूँ, तो चलेगा? बिल्कुल चलेगा, बिल्कुल चलेगा. उसमें वीर के लिए शामिल हो सकते ना सर मैं? बिल्कुल 100% शामिल हो सकते हो आप. अभी नहीं किया तो भी चल जाएगा? बिल्कुल. आप जुलाई में करो. जुलाई में? अच्छा. और जे पण सिनियर आहेत ना, त्यांनी काय करा, 14 वर्षाच्या मुलांना देऊ शकतो का? देऊ शकता. तर मित्रांनो, आजचा दिवस थोडासा आपल्या टीम मध्ये थोडेसे कॉल करा. खर तर हे तुम्ही सगळे मित्र आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो, नाहीतर हे लिडर्सचे काम आहे. तर मी तर तुम्ही सगळे मित्र आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो. तुम्ही सगळे फॅमिली मेंबर आहात म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आपल्या टीम मध्ये एकदा फोन करा. 5 न्यूट्रीच्या तुम्हाला दिसतं तुमच्या बी लेगला किती बिझनेस झालाय, ए लेगला किती झालाय, त्यामध्ये न्यूट्रीचा बिझनेस किती आहे. त्यामध्ये बऱ्याच जणांनी 5 न्यूट्रीच्या जुमानी विकत घेतलेल्या असतील, त्यांना म्हणा रजिस्ट्रेशन करा. कुणाच्या 2-3 झाल्या असतील त्यांना 5 पर्यंत पोहोचवा, आहे का नाही. आणि 2-3 जणांचे रजिस्ट्रेशन करून तरी सायंकाळच्या मीटिंग मध्ये आपण भेटूया. सर तुम्ही सांगितल्यानंतर 2 जणांना म्हटले, माझं स्वतःच राहिलं होतं. आणि काहीही अडचण असल्यास दिवसभरामध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलाय, तुम्ही मला व्हॉट्सअप करा. दिवसभरामध्ये कधीही फोन करा. दुपारी मी एका लग्नाला जाणार आहे,
फक्त मंगलाष्टक सुरू असतानाच मला फोन घेता येणार नाही, कारण की तुम्हाला सगळे मंगलाष्टक ऐकू येतील. बाकी मी तुमचा फोन घेईल. तर तुम्ही आज दिवसभरामध्ये आपल्या 5 न्यूट्रीच्या जुमनला थोडस आपण फोकस करूया आणि सगळ्यांना सामील करून आपण पुढे जाऊया. आणि सायंकाळी निश्चित मला 3-4 जण तरी सांगा की सर हे कम्प्लीट केलंय. सायंकाळी आपण न्यूट्रीच्या जुमनवरच बोलणार आहोत. न्यूट्रीच्या जुमन प्रोडक्ट आणि बुकलेटचा कसा वापर करता. जसं आपल्याला आता संगीताताई होत्या का, ताई होत्या, त्यांनी आपल्याला दाखवलं की मी न्यूट्रीचार्ज हे बुकलेट दाखवलं आणि माझी न्यूट्रीचार्ज जुमन शेअर झाली. तर याचा कसा उपयोग करायचा या संदर्भात आपण सायंकाळी बोलूयात. तोपर्यंत थांबूयात, आपण काम करत राहूयात. आणि आपल्या टीम मध्ये सुरेशजी बिलकुल टीम मध्ये रजिस्ट्रेशन नाही मी करून देतो मला, तर सांग मी स्वतः तयार करतो, मी रजिस्ट्रेशन करतो. बरेच जण मला मी करतो, थोडस पुढे व्हावं लागतं. मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. मी सगळेजण माझ्यापेक्षा जास्त फील्डवर राहतात, तुम्हाला सगळ्याला माहित आहे. तर तुम्ही स्वतः रजिस्ट्रेशन करा. तर एकदा रजिस्ट्रेशन करून दिलं की मग तो व्यक्ती त्या रस्त्यावर चालायला लागतो. रजिस्ट्रेशन करून घ्या. आपण सायंकाळी 7 वाजता परत भेटूयात. मला सकाळी 7लाच फोन आला एक जण, सर मीटिंग कसं काय सुरू झालंय. मला सकाळी 8 वाजता असते, सायंकाळी 7 वाजता. राजेशजी नाही केलता का, राजेशजी आहेत अनम्यूट आहे का नाही. मी त्यावेळेस ऍक्च्युली मी केलता का. हा सर, मी सकाळी मॉर्निंगला फोन केलता. मला वाटलं सकाळी मीटिंग असते का, मी बसलो रेडी होऊन नंतर कळाला 8 वाजता असते. हा म्हणजे सायंकाळी म्हणजे मी जे बोलतो ते कधी खोटं बोलत नाही. म्हणजे मला फोन आलता, मला व्हॉट्सअप आलतं, जे खरं असेल तेच बोलतो. म्हणजे आला नाही तर असं कधी म्हणत नाही मला फोन आलता म्हणून. तर